क्रमांक 8 एकच प्रश्न विचारा एका वाक्यात. अध्यक्ष महोदय, कोरडवाहू शेतकऱ्याचा आहे. राज्यातला संधी देतो तुम्हाला. शेतकऱ्याचा प्रश्न अध्यक्ष महोदय उत्तर चुकीचं दिलं अध्यक्ष महोदय. विचारा. विचारलं आम्ही दिल्लीचं आणि उत्तर दिलं मुंबईचं अध्यक्ष महोदय. मूळ प्रश्न असा अध्यक्ष महोदय का सिंचन उत्पादक शेतकरी आहे त्याला आपण कर्ज, विद्युत, सिंचन आणि खतासाठी सबसिडी, थेट सबसिडी हेक्टरी 10,000 देतो अध्यक्ष महोदय. माझ्याकडे आकडे अध्यक्ष महोदय. दरवर्षी सिंचन उत्पादक शेतकऱ्याला आपण विविध मार्गातून थेट 10,000 रुपये अनुदान देता ते आम्ही कोरडवाहू शेतकऱ्याला देणार का, त्याच्याबरोबरच्या काय उपाययोजना करणार ते अध्यक्ष महोदय. दुसरा प्रश्न असा अध्यक्ष महोदय का आम्ही किमान 4 मोर्चे अध्यक्ष महोदय कोरडवाहू शेतकऱ्यासाठी काढले. त्यात प्रकल्पग्रस्त कोरडवाहू शेतकरी हे विषय होते अध्यक्ष महोदय. आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं अध्यक्ष महोदय का जे जिल्ह्यावर वीज वापर, खत वापर, कर्ज वितरण आणि याच्यासोबत केंद्रीय कृषी मंत्री, ग्रामीण विकास मंत्री आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष याच्यासोबत जानेवारी महिन्यात मीटिंग ठेवण्यात येईल. ते मीटिंग आपण कधी ठेवणार. आणि तिसरा प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे का फळबाग योजनेप्रमाणे ज्या पद्धतीत संत्रा असन, केळी असन सगळ्यासाठी फळबाग योजनेतून, रोजगार हमी योजनेतून आपण 90,000 रुपये हेक्टरी मदत देतो लागवडीला, त्याप्रमाणे कोरडवाहू शेतकऱ्याला देणार का? बस तीनही प्रश्न. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे सन्मान्य सदस्य बच्चू भाऊंनी जो प्रश्न विचारला त्याची व्याप्ती तशी मोठी आहे. सबसिडीच्या संबंधीचा जो मुद्दा आहे, केंद्र सरकार बागेत क्षेत्राला देतं सर, अध्यक्ष महोदय याची व्याप्ती लक्षात घेताना खरं म्हणजे माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून त्या बाबतीमध्ये या 2-3 बैठका त्याच्यामध्ये झालेल्या आहेत. खरं म्हणजे बहुतांशी धोरणात्मक निर्णय हे केंद्र सरकारच्या स्तरावरच आपल्याला अध्यक्ष महोदय घ्यावे लागतील, कारण सबसिडी राज्य सरकार देत नाही. या बाबतीमध्ये सबसिडीचं जे काही रूपांतर मग बागायती भागाला जी मिळते ती जिल्ह्यात भागाला कशी देता येईल अध्यक्ष महोदय, त्या संबंधीचा विचार अध्यक्ष महोदय केंद्रीय स्तरावर त्याचा पाठपुरावा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे बच्चूभाऊंचा मूळ ज्या सगळ्या पाठीमागची जी भूमिका आहे ती पेरणी ते कापणी, खरं म्हणजे हा त्यात सगळा सामावलेला मुद्दा आहे की जो रोजगार हमीशी निगडीत आहे. जसं आपण फळबाग योजना किंवा अन्य योजना रोजगार हमीच्या अनुषंगाने राबवल्यात तशी या कोरडवाहू शेतीमध्ये या प्रकारच्या अशी प्रकारची योजना राबवावी. अध्यक्ष महोदय, अमरावती जिल्ह्यामध्ये आपण एका सर्कलमध्ये प्रायोगिक तत्वावर आपण गेले 2 वर्ष त्यासाठी कार्यवाही करतोय. त्याचे निकालही उत्तम आहेत, परंतु ही योजना या पद्धतीची सगळ्या राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यासंबंधी त्याचा आर्थिक भार किती येणार अध्यक्ष महोदय या संबंधीचा विचार करावा लागेल. परंतु एकदा तो निर्णय अध्यक्ष महोदय झाला त्या संबंधी शासनाची भूमिका सकारात्मक आहे आणि त्या पद्धतीने धोरणात्मक निर्णय घेण्यासंबंधी अध्यक्ष महोदय लवकरात लवकर आपण कार्यवाही करू. चला लक्षवेधी क्रमांक 9 बेनके. क्रमांक 9 दुसरा उपप्रश्न तर करू द्या. वितरित केल्याप्रमाणे 2 मिनिटे बाकी. अध्यक्ष महोदय, एक प्रश्न अध्यक्ष कोरडवाहू भागातल्या अध्यक्ष महोदय याच्यामध्ये एक सुधारणा आहे आणि ती म्हणजे जे 3 लोक मृत्युमुखी पडले असं जे म्हटलेलं आहे त्या ठिकाणी 2 असं वाचण्यात यावे. चला बेनके विचारा. हा घाट चालू झाल्यापासून आतापर्यंत बेनके साहेब 1 मिनिट. मंत्रीमध्ये उत्तर देतो म्हणजे एकाच वाक्यात एक प्रश्न विचारा. कालपासून भुजबळ साहेब बसून आहे. चला लवकर विचारा. आपण थोडंसं चुकीचं सांगितलं आहे त्याची दुरुस्ती करतो अध्यक्ष महोदय. दुरुस्ती नका करू, फक्त प्रश्न विचारा. विद्युत आणि सिंचनाची सबसिडी राज्य सरकार देतं, ते सिंचनाला देतं, ते आमच्या कोरडवाहू शेतकऱ्याला दिली पाहिजे. आणि आताच्या आता 15 दिवसात कृषी विभागाकडून रोजगार हमी योजनेकडे विभागाकडे आपण पेरणी ते कापणीपर्यंतचा प्रस्ताव पाठवणार का? लवकर. सर असं अध्यक्ष महोदय आहे की विद्युत सबसिडी जी आहे शेतीपंपाला मिळणारी ती राज्यामध्ये सगळ्याच शेतीपंपांना मिळते. जिरायतानी असं काही भागाचा अध्यक्ष महोदय संबंध नाही. पण दुसरा जो प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे रोजगार हमी योजनेसंबंधी मी मगाशी सांगितलं की त्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका राज्य सरकार घेईल. चला